नमस्कार. आज आपण इंदुरीकर महाराजांवर जो सध्या ट्रोल चालू आहे त्याबद्दल बोलणार आहे. तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. इंदुरीकर महाराज आपल्या उच्च आध्यात्मिक विचारांसाठी आणि विनोदी कीर्तन करण्यासाठी ओळखले जातात. पण काही दिवसांपासून एक गोष्ट चांगलीच चर्चेचा विषय बनला आहे. त्यांच्यावर ट्रोल्स आणि आरोप. काही लोकांनी त्यांच्या मुलीच्या साखरपुड्याच्या खर्चावर चर्चा सुरू केली आहे. पण खरं सांगायचं तर हे आरोप जाणून बुजून केले जात आहेत. आज आपण त्याबद्दल थोडक्यात माहिती घेऊया. इंदुरीकर महाराज एक अर्थपूर्ण जीवन जगतात. लाखो लोकांना त्यांच्या कीर्तनामुळे मानसिक शांती मिळाली आहे. पण त्यांच्या कामाची कधीच योग्य दखल घेतली जात नाही. त्यांचा प्रत्येक शब्द, प्रत्येक क्रिया समाजाच्या भल्यासाठी असतात. काही लोक फक्त त्यांच्या खर्चावर लक्ष केंद्रित करत आहेत. पण त्यांच्या समाजकार्यामुळे कोणतेही न्यूज चॅनल किंवा सोशल मीडिया बघत नाही. त्यांनी विविध सामाजिक उपक्रम राबवले आहेत, जसे की कोरोना काळाच्या दरम्यान ऑक्सिजन सिलेंडर्सची पूर्तता करणे व असे अनेक कार्य. जर आपण इंदुरीकर महाराजांचा जीवन विचार केला तर आपल्याला कळेल की ते केवळ समाज प्रबोधनकार नाहीत, तर एक विनोदी व्यक्तिमत्व आहेत. मुलीच्या साखरपुड्याच्या खर्चावर लोक टीका करत आहेत, पण त्याच लोकांना कधी त्यांचे सामाजिक कार्य बघितले आहे का? त्यांचे कार्य म्हणजे फक्त आपल्या धर्माचे पालन नाही, तर समाजातील प्रत्येक घटकाच्या भल्यासाठी काम करणे. आपण त्यांच्या कुटुंबाच्या खास प्रसंगी होणाऱ्या खर्चावर लक्ष देणाऱ्यांना त्यांचे सामाजिक योगदान व लोकांसाठी केलेले अविरत कष्टही कधी दिसत नाही. त्यांच्या तुटलेल्या किंवा चुकीच्या खर्चावर प्रश्न उठवणारे लोक कधी त्यांच्या सामाजिक कार्यावर चर्चा करतील का? कधी आपण समजून पाहणार आहोत की प्रत्येक व्यक्तीचे महत्त्व केवळ त्यांच्या खर्चावरून मोजले जात नाही, तर त्यांच्या कामातून त्यांचे समाजासाठी किती योगदान दिले आहे त्यावरून मोजता येते. आणि म्हणूनच इंदुरीकर महाराज हे केवळ नाव नाही, तर ते समाजाचा एक आधार आहेत. तर तुमचे काय मत आहे ते कमेंटमध्ये सांगा.